गुड मॉर्निंग गाईज. आज आहे डे 2 दिव्याघरमध्ये आणि बघा हेवी ब्रेकफास्ट केला आणि मग निघालो रिसॉर्ट करून जीवाचा बीच करायला, ज्यासाठी मेन आम्ही आलो होतो. सो खूप बीच एन्जॉय केला आम्ही. आणि मी तुम्हाला सांगते मॉर्निंग टाईम बेस्ट आहे बीचवर जायला. लेस क्राऊडेड असतो आणि तुम्हाला खूप छान एन्जॉय करता येतं. इव्हनिंगला थोडंसं नाही, खूप जास्तच गर्दी असते. सो मॉर्निंग इज द बेस्ट टाईम. तो फ्रेंड आज आहे डे 2 इन दिव्याघर आणि आज पुढे गेल्या सकाळपासून बीचवर खूप एन्जॉय केला, खूप मजा केली. आणि बघा ना किती मस्त रस्ते, एकदम नॅरो होते पण सगळीकडे कोकोनट ट्रीज आणि एकदम खूपच झाडं होते. म्हणजे सिटीमध्ये आपल्याला इतके झाडं पाहायला नाही मिळत, त्यांनी खूपच छान वाटत होतं. आणि आम्ही पोचलो जेवायला सुहास बापट खानावळ इथे. ही खूप फेमस आहे दिव्याघरला. सो तुम्ही इकडे आले ना तर नक्की इथे जेवा. अप्रतिम जेवण आहे इथे. व्हेज आणि नॉनव्हेज सेक्शन दोन्ही वेगळे आणि जेवण तर अमेझिंग आहे. एकदम प्रॉपर ते असं खोबरं वगैरे घालतात ना, ओलं खोबरं, तसं होतं. इथे मी घेतलं होतं सोलकढी, मोदक होतं उकडीचं आणि आमरस होता. ते काय मी शूट नाही केलं पण खूप मजा आली. आणि त्यांचं बघा अशी बाग आहे मस्त. सो आम्ही ते पण थोडं एक्सप्लोअर केलं, तिथे बाजूलाच आहे. सो मोस्टली सगळ्या खानावळ सुवर्ण गणेश मंदिर याच्याजवळ आहे. मग दुपारी मस्त झोप काढली आणि परत पोचलो बीचवर, पण यावेळेस पाण्यात खेळायला नाही. भूक लागली होती सो तिथे मस्त भजी खाल्ली. आणि बघा माझी बॅग मी बीचसाठी स्पेशली घेतली, पॅन्टलून्स बनवून घेतली आणि मला खूप आवडली. खूप क्यूट आहे. पण हे कांदा भाजी इतके काही खास नव्हते, असे खूप क्रिस्पी नव्हते, पण ठीक आहे यार, भूक लागली होती सो खाऊन घेतलं. तो फ्रेंड्स आहे, आता आम्ही परत आलो आहे बीचला, कारण की बीचसाठी झालं ना, मेन तेच आहे. सो मस्त बसलो आहे आणि आज सॅटर्डे असल्यामुळे भयंकर गर्दी आहे, क्राऊड आहे आणि मस्त रिलॅक्स बसलो आहे. सकाळी आमचं पाण्यात खेळणं झालं, आता नाही खेळणार. सो बस मस्त रिलॅक्स बसलं आहे. समोर अशा लाटा येतात आहे आणि याचं काहीतरी चाललं आहे. व्हॉट आर यू मेकिंग? I'm making a volcano. ही इज मेकिंग अ वॉल्कॅनो. बस रिलॅक्स इव्हनिंग. मग ही घोडागाडी ची राईड केली, खूपच मजा आली. ते मस्त पाण्यातून घेऊन जातात, लाटा येत होत्या, सनसेट टाईम होता, खूप मजा आली. आणि माझ्या मुलाचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. पहिले तो थोडा घाबरत होता पण नंतर त्यांनी खूप एन्जॉय केलं. सो तुम्ही दिव्याघरला आले तर नक्की ही घोडागाडी करा, मिस नका करू. खूप मजा येते, मस्त, खूप मस्त. ते बरेचसे असे वॉटरबोट राईड्स आहे. सो तुम्ही ते पण इथे आले तर नक्की एन्जॉय करा. बरेच लोक करत होते आणि काही राईडमधून लोक खाली पाण्यात पडत होते, ते बघायला आम्हाला खूप मजा येत होती. सो हा एक्सपिरियन्स आम्ही तर नाही करू शकलो, पण तुम्ही ॲडव्हेंचर लवर असाल तर नक्की ट्राय करा. मग रात्री जरा स्विमिंग पूलमध्ये मस्त रिलॅक्स टाईम एन्जॉय केला आणि त्यानंतर आम्ही गेलो डिनरला. ठोसर खानावळ इकडे आम्ही जेवायला आलो होतो. अप्रतिम जेवण आहे, टू गुड, हायली रिकमेंडेड. तर रात्रीचं डिनर झालं आहे आणि काय नाव होतं? ठोसर खानावळ इकडे खाल्लं आहे. खूप छान आहे जेवण. अख्खा मसूर जी मला कधीपासून ट्राय करायची होती ती मी ट्राय केली आहे, खूपच मस्त आहे. आणि येस, या भरपूर खानावळ आहे इकडे. सो इकडे पिझ्झा पास्ता विसरून या अँड जस्ट एन्जॉय द खानावळ. ते खानावळ ट्राय नाही केली राईट. सो कसं आहे दिव्याघरचं फर्स्ट टाइम केलं. फर्स्ट टाइम. सकाळचं कसं होतं मॉर्निंग? सकाळचं एकदम मस्त आणि इकडचं आणि आत्ताचं पण, म्हणजे अख्खा मसूरची भाजी आहे ना इतकी मस्त की मला खूप आवडली आणि गुड जॉब. आणि त्यांनी सगळे फर्स्ट टाइम ट्राय केलं राईट. Yes, आणि बघितलं हो ना. आता मला सवय झाली खानावळची गुड खायला. गुड. सो असं दिव्याघरमध्ये डे 2 स्पेंड केला, जीवाचा बीच केला. आणि भेटूयात आपल्या पार्ट 3
व्हिडिओमध्ये. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. माझे व्लॉग्स बघा, खूप डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते आहे. तुमचं प्रेम प्लीज राहू द्या. सो टिल देन टेक केअर अँड बाय बाय.